यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। शरणागत दीनाचरणी रत शरणागत दीनाचरणी रत करुणादृष्टि निहारी कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि।
बालकृष्ण चरणी लक्ष लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, कीर्तन संगे रंगात देह वाहो, कीर्तन संगे रंगात देह वाहो, कीर्तन संगे रंगात देह वाहो रे, कीर्तन संगे रंगात देह वाहो रे, कीर्तन संगे रंगात देह वाहो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा, स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा, काम क्रोधाधिक जाती निज धामा, काम क्रोधाधिक जाती निज धामा, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो, सारा सार वदविता सद्गुरु राया राया, सारा सार वदविता सद्गुरु राया राया, मंगलधाम जीवन नर हरि पाया, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू ध्यावू, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू ध्यावू, तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावू, तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावू गावू, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, कुंडली गवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, देवर्षि नारद महाराज की जय, भगवती जगदम्बा माता की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। नरतनु तुला लाधली, नरतनु तुला लाधली, नरतनु तुला लाधली, पर्वणी खरी तरुणी जाभवरे, नरतनु तुला लाधली, पर्वणी खरी तरुणी जाभवरे, मदमत्सर माया लोभ अहंता भवरे, मदमत्सर
मत्सर माया लोभ अहंता भव रे नरतनु तुला लाधली नरतनु तुला लाधली पर्वणी खरी तरुणी जा भव रे मद मत्सर माया लोभ अहंता भव रे बसू नकोस गाफिल जरा बसू नकोस गाफिल जरा मुढा पामरा सोय काही धरी रे बसू नकोस गाफिल जरा मुढा पामरा सोय काही धरी रे पद कमल विमल श्री हरिते चित्ती स्मर रे पद कमल विमल श्री हरिते चित्ती स्मर रे जगिन से कुणाचे कुणी जगिन से कुणाचे कुणी जगिन से कुणाचे कुणी पुत्र कामिनी धनाचे साथी पुत्र कामिनी धनाचे साथी उलथून जाशील कुणी नये संगाती जाशील उलथून कुणी नये सांगाती भवनदीत काम हा मगर मगर भवनदीत काम हा मगर असे बहु जबर असे बहु जबर जबर भवनदीत काम हा मगर असे बहु जबर सुजन हे कथिती भवनदीत काम हा मगर असे बहु जबर सुजन हे कथिती श्रीनाथ तुकोबा रामदास निवृत्ती श्रीनाथ तुकोबा रामदास निवृत्ती तुझ भवती फिरे गरगरा तुझ भवती फिरे गरगरा काळ हा खरा जयायम म्हणती काळ हा खरा जयायम म्हणती तुझ भवती फिरे गरगरा काळ हा खरा जयायम म्हणती घेऊन कठीण से पाश आपुल्याती घेऊन कठीण से पाश आपुल्या हाती धरी धरी समज अंतरी धरी धरी समज अंतरी सोयरा करी सखा श्री हरि रे धरी धरी समज अंतरी सोयरा करी सखा श्री हरि रे
नेवासे प्रवरातटी कवन गणु करी रे नेवासे प्रवरातटी कवन गणु करी रे नरतनु तुला लाधली पर्वणी खरी तरुणी जा भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिन्नतरेत् स आत्मः म्हणा भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया अश्वासारखा वेग नाही हरिणासारखे डोळे नाहीत माशासारखं दिसणं नाही मृगासारखी कस्तुरी नाही बैलांच्या शिंगामध्ये जशी ताकद आहे तशी ताकद नाही कितीतरी गोष्टी या आमच्याकडे त्या मानाने उण्या आहेत उपमा देताना सुद्धा पशूंच्या सौंदर्याची उपमा ही माणसाच्या बाबतीमध्ये वापरली जाते सशासारखा रंग नाही हरिणासारखी चपळता नाही गजासारखे दात नाहीत वाघासारखा जबडा नाही कितीतरी गोष्टी कमी आहेत चित्त्यासारखी झेप नाही धाव नाही आमची सिंहासारखी आयाळ नाही आता वाढवून फिरतात खूप लोक पण तशी आयाळ नाही तसं बळ नाही तात्पर्य असं की अशा कितीतरी गोष्टी माणूस म्हणून आमच्याकडे कमी आहेत मनुष्य म्हणून कमी आहेत तरीही या नराला निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला आनंद झाला का आनंद झाला तर आतापर्यंत सर्व निर्माण केलेले जे होते ते कुणी आपल्याला निर्माण केलं हेच जाणू शकत नव्हते आपल्याला जन्माला घालणारा कोण असा विचार सुद्धा त्यांच्या मनाला स्पर्श करू शकला नाही याचा अर्थ त्यांना मन नसतं का असं नाही त्यांना मन जरूर आहे तशा जर भावभावना पशूंजवळ नसत्या तर मग इतक्या इमानाने श्वान राहिलं नसतं अश्वानी आपला स्वामी निवडला नसता मध्ये मी एकानी सांगितलेला अनुभव ऐकला परिक्रमा करणारा मनुष्य होता तो नर्मदा परिक्रमा करणारा माणूस होता आणि नर्मदेच्या तीरानी पुढे चाललेला असताना त्याला असं दिसलं की एक मनुष्य घोड्याला आवरण्याचा प्रयत्न करतोय पण काही केल्या घोडा त्याला दादच देत नाही काही केल्या दाद मिळेना शेवटी हा मनुष्य तिथे पुढे गेला त्यांनी घोडे कसे सांभाळायचे अश्वाला आपल्या ताब्यामध्ये कसं आणायचं याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं म्हणजे अश्वारोहण शिकलेला होता तो त्यामुळे तो जवळ गेला माणूस परिक्रमा करणारा आणि म्हणाला काय होत आहे तो म्हणाला पहा ना मी याला घराकडे घेऊन जायचा प्रयत्न करतोय पण हा घराकडे येईना आणि मला खरं तर याला स्नान घालायचं आहे या मैयामध्ये पण तिकडे पण हा येत नाही काहीच करत नाही मला ऐकतच नाही आहे इकडे जात नाही म्हणून घरी न्यावं तर तेही होत नाही आहे काय करावं मला काही कळत नाही
हा परिक्रमावासी म्हणाला, तुमची अनुमती असेल तर मी जरा प्रयत्न करून बघू का? ते म्हणाले, बघा, कोणाच्याही हाताने जर त्यांनी स्नान केलं तर हवंय. त्यांनी धरलं त्या घोड्याला, रश्मी धरल्या त्या घोड्याच्या. पहिल्यांदा घोड्याने काय केलं, त्याचे पाय, त्याचे हात हुंगले, हात पाय हुंगले, झटका देऊन पाहिला. पण तो झटका दिल्यानंतर सुद्धा हा आपल्याला प्रतिकार करत नाहीये असं तेव्हा ज्याच्या लक्षात, त्या घोड्याच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा हळूहळू हळूहळू तो परिक्रमावासी जसा नर्मदेच्या पाण्यामध्ये प्रवेश करायला लागला तसा हा घोडासुद्धा पाण्यात प्रवेश करायला लागला. जो आतापर्यंत अजिबात ऐकत नव्हता तो आता ऐकता झाला. त्या जलामध्ये आला, त्यांनी स्नान केलं व्यवस्थित, त्याचा चांगला खरारा करून वर आणलं त्याला, आणि घरापर्यंत हा परिक्रमावासी आपली परिक्रमा थांबवून त्याला याच्या घरापर्यंत घेऊन गेला. आता तो माणूस म्हणाला, आता मी एकदा जाऊन बघतो, मी जाऊन जरा प्रयत्न करून बघतो. ते म्हणाले, आता तुम्ही जाऊ नका, ही जाण्याची योग्य वेळ नाही. कारण असं आहे की तुम्ही जरी जवळ गेलात तरी तुम्हाला अनुकूल प्रतिसाद प्राप्त होईल असं सांगता येत नाही. अजूनही त्या मालकाने जवळ जाऊन पाहिलं, 2-3 दिवस झाले होते त्याला खरेदी करून, जवळ जाऊन पाहिलं, पण पुन्हा तो मालक आल्यानंतर प्रतिकार करायचा. आणि हा माणूस गेला, परिक्रमावासी जवळ गेला की त्याचं मात्र ऐकायचा, त्याचं ऐकायचा. कारण त्या परिक्रमावासी असलेल्या मनुष्यानं सांगितलंय की घोडासुद्धा हा आपला स्वामी आहे असं परीक्षा करून ठरवतो. मला सांगायची गोष्ट तीही की बुद्धी पशुजवळ नसते असं नाही आहे, असते. हा आपला स्वामी आहे याचं ज्ञान त्याला असतं. नाहीतर झाशीच्या राणीला घेऊन त्या घोडीनं एवढी तटावरून उडी मारली नसती. चेतक नावाचा घोडा राणा प्रतापानं घेऊन इतकं अंतर कापून गेला नसता. त्या तशा अवस्थेमध्ये सुद्धा, पाय जखमी झालेला आहे त्याचा, अशा अवस्थेमध्ये सुद्धा पैल तीरावर जाऊन जेव्हा आपला स्वामी शुद्धीत आहे हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी प्राण सोडले असं इतिहास सांगतो. इतकं इमान, इतका प्रामाणिकपणा हा पशूंच्या ठिकाणी असतो. मला सांगा, माणसाच्या ठिकाणी आहे का? नराच्या ठिकाणी आहे का? असा प्रामाणिकपणा माणसाच्या ठिकाणी नाही. भावभावनांची तरलता पशूंजवळ जशी आहे तशी तितक्या प्रमाणामध्ये मनुष्याजवळ आहे का? याचं उत्तर नकारात्मकच येईल. मग असं सगळं असतानाही, असं सगळं असूनही माणसाचं वैशिष्ट्य काय, असा खरा आपल्या चिंतनाचा विषय आहे. माणसाचं खरं वैशिष्ट्य काय? ब्रह्मदेवाला आनंद होण्याचं कारण काय? त्याचं कारण काल आपण पाहिलं की धर्म म्हणजे त्याला प्राप्त झालेलं कर्तव्य कर्म, आणि नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक करणारी त्याची बुद्धी. या 2 गोष्टींमुळे मनुष्य हा सगळ्यांपेक्षा वेगळा ठरत असतो जगामध्ये. त्याचं वेगळं ठरणं हे त्याच्या विवेकामुळे आहे, त्याच्या संवेदनशीलतेमुळे आहे. आणि व्यवहारामधली हुशारी ही जगताना महत्त्वाची जरूर आहे, पण केवळ व्यवहार करण्याकरता, केवळ प्रपंच करण्याकरता मनुष्याचा जन्म निश्चितपणाने नाही. कारण जन्माला येणं आणि मृत्यूपर्यंत जाणं एवढं सीमित ध्येय ठेवून नराला निर्माण केलेलं नाही. 4 कोटी सांगितले आहेत शास्त्रकारांनी. जो जन्माला येतो त्याला जन म्हणतात. जननात जनः,
जो जन्माला येतो त्याला म्हणायचं जन. अवलोकनात, पण जन्माला येऊन परिस्थितीचं अवलोकन करतो म्हणजे व्यवस्थित पाहतो. आजकाल आपल्या आजूबाजूला काय घडलंय हे सुद्धा माणसं व्यवस्थित पाहतात असं नाही. असं जर असतं तर एवढा दहशतवाद वाढला असता का? आणि पाहिलं तरी स्वस्थ बसायची आमची प्रवृत्ती आहे. जाऊ दे, आपल्याला काही त्रास नाही ना याचा, मग जाऊ दे. मग या देशव्यापी चळवळीमध्ये कशाला उगीच क्रांती करत आपण पुढे जायचं, असा जोपर्यंत दृष्टिकोन आहे तोपर्यंत सुधारणा होणं कठीण आहे. काही निर्णय हे समाज म्हणून एकमनाने घ्यावे लागतात, त्याच्याशिवाय पूर्ण समाज पुढे जाऊ शकत नाही. पण हा विचार माणसाच्या ठिकाणी असतो. पशु नायक जो ठरवेल दिशा, त्या दिशेने चालत जातात. कळप असो त्यांचा, त्या कळपात जातात. माणसात सुद्धा कळप असतात, शहाण्यांचे आणि मूर्खांचे. कोणत्या कळपात सामील व्हायचं हे शेवटी ज्याचं त्यांनी ठरवायचं. पण त्या माणसानं आपल्याला प्राप्त झालेल्या बुद्धीनं केवळ व्यवहार करावा एवढी सीमित अपेक्षा त्याच्याजवळून निश्चित नाही, त्याच्याकडून नक्की नाही आहे. मग त्यांनी काय करावं तर या भवसागरामध्ये मी जो इथपर्यंत आलो तो कसा आलो, निदान इतका तरी प्रश्न त्याला पडावा. हिंदी कवी सांगतात, 184 योनी फिर कर अवचित नरतनु पाया. 184 योनी फिर कर अवचित नरतनु पाया. 2 दिन गए इधर उधर और फिर 84 आया. पुढची कोटी आहे नरहा. कुणाला म्हणायचं नर, कुणाला नर म्हणायचं, तर त्याचं उत्तर असं आहे. 2 व्याख्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये. न रमते विषयेषु इति नरः. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशा 5 विषयांमध्ये जो कधीही रमत नाही त्याला नर म्हणायचं. आता या व्याख्येचा आधार घेऊन आपल्याला नर म्हणायचं का असा प्रश्न प्रत्येकाने आपल्याला विचारायचा आणि उत्तर कोणालाही सांगायचं नाही. सद्गुरुनाथ महाराज. उत्तर जर नकारात्मक आलं तर त्याच्यावर काम आपण करायचं. उत्तर जर होकारात्मक आलं तर पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. कारण पशु की होत पन्हैया नरका कछुनही होय. कबीरदासजी म्हणाले, पशु मेले म्हणजे त्यांच्या शरीराचा काही ना काहीतरी उपयोग होतो, तसा माणसाच्या शरीराचा होत नाही. त्यांचं चर्म पादत्राणांसाठी वापरतात, तबल्यासारख्या अवनद्ध वाद्यांसाठी वापरतात. शिंग त्याचा काही उपयोग आहे, दात त्याचा काही उपयोग आहे, केस त्याचा काही उपयोग आहे, काही ना काहीतरी उपयोग आहे. पशु की होत पन्हैया नरका कछुनही होय. एकतर अग्नीच्या स्वाधीन करा, नाहीतर पृथ्वीच्या स्वाधीन करा. पशु की होत पन्हैया नरका कछुनही होय. पण नरकरणी किया करे तो नरका नारायण होय. पण नरानी जर ठरवलं की मला नारायण व्हायचंय तर जे पशूंना शक्य नाही असं कार्य त्याला करणं शक्य आहे. 4थी कोटी आहे नारायण. तर नरापासून नारायणत्वापर्यंत जाणं हे खरं माणसाचं ध्येय असायला पाहिजे. आणि हाच आशय मनामध्ये आणून राजा भर्तृहरींनी दुसरी व्याख्या केली. ते म्हणाले, नर यामध्ये 2 अक्षर आहेत. कोणती? न आणि र.
यातला नकार काय दाखवतो आणि रकार काय दाखवतो? नकार पापशून्यत्वम, ज्याच्याजवळ अजिबात पाप नाही, ज्याची वृत्ती पापभीरू आहे, स्वप्नातही आपल्या हातून पाप घडू नये असं ज्याला वाटतं. नकार पापशून्यत्वम रकारस्तेजस स्मृतः, आणि रकार आहे तो तेजाचं बीज आहे. तेव्हा पापभीरुत्व आणि तेजोमयता, तेजस्विता, कोणतंही प्रसाधन न करता, हे महत्त्वाचं. म्हणजे थोडक्यात मेकअप. सद्गुरुनाथ महाराज की जय. कारण मी अशी अनेक ध्वनिचित्रमुद्रणं पाहिली. परत सांगतो, टीका करणं हा माझा स्वभावही नाही, ही ती जागाही नाही, आणि माझा तो उद्देशही नाही. या जागेचा त्यासाठी वापर करू नये या मताचाच मी आहे, आणि तेवढा माझा अधिकारच नाही, तर मी बोलणार काय. पण मी खूप अशी ध्वनिचित्रमुद्रणं पाहिली, म्हणजे सध्याच्या मराठीत व्हिडिओज असे पाहिले की अमुक अमुक महाराज, पण हात आणि चेहरा यांच्या रंगात जमीन आसमानाचा फरक. यात आता तुम्ही काय ते समजून घ्या. सद्गुरुनाथ महाराज की. थोडक्यात नट आहे का कीर्तनकार आहे असा प्रश्न पडावा. असं असू नये, असं असू नये. सांगण्याचं तात्पर्य असं की तेजस्विता अंगची लादलेली नव्हे किंवा पांघरलेली झूल नव्हे. नाहीतर तसं बोलण्याच्या बाबतीत पण आहे ना, आम्ही गोड बोलू शकतो आणि संतही गोड बोलतात. दोघांमध्ये काय फरक? आम्हाला प्रयत्नांनी गोड बोलावं लागतं, संत हे स्वभावानी गोड बोलतात. सद्गुरुनाथ महाराज की. सहजतेनं आहे त्यांचं, आणि आम्हाला काहीतरी प्रयत्न करून गोल वाक्य तयार करून बोलण्याची वेळ येते. असा प्रयत्न त्यांना नाही करावं लागत, ते सहज बोलतात, म्हणून त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे कोणतंही साधन न वापरता ज्याच्याजवळ तेजस्विता आहे, तेजोमयता आहे आणि पापभीरुत्व आहे, त्याला खरा नर असं म्हणतात. नकार पापशून्यत्वम रकारस्तेजस स्मृतः. आणि पुढे सांगितलं, एतद्वय विहीनो यः स नरः. तो एतद्वय विहीनः यः नरः कोपी नरको हि सः. तो नर नाही, तो नरक आहे. नरक, दुसरा नरक पाहण्याची आवश्यकता नाही. जो पुण्यासाठी जीवनामध्ये काही प्रयत्न करत नाही, निदान पुण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. कळेल तुम्हाला. पुण्यासाठी काही प्रयत्न करत नाही, पुण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. ज्याच्या बाबतीमध्ये पुण्याची गणना कोण करी असाच प्रश्न आहे. म्हणजे कशाला करायची ही, असं म्हणून ज्यांनी हा वाक्यार्थ घेतलेला आहे, त्याला देवाची द्वारी जायची बुद्धी कशी काय होईल. पण जो देवाची द्वारी क्षणभरी तरी उभा राहतो, जो दिवसभरचे व्याप सांभाळून रात्रीच्या वेळेला का होईना क्षणभर भगवन नामस्मरण करतो, रोज नाही जमणार पण आठवड्यातून एकदा तरी हरिकीर्तन ऐकावं म्हणून मंदिरात येतो, रोज जमत नाही पण जेव्हा वेळ मिळेल त्या वेळी कुठेतरी बाहेर फिरायला न जाता आसन स्थिर करून उपासना करतो, स्तोत्रपाठ करतो. गाणी म्हणण्यापेक्षा स्तोत्र ऐकायला त्याला आवडतात. काही वेगळं वाचण्यापेक्षा प्रवचनं वाचावी असं ज्याला वाटतं, सद्ग्रंथ वाचावेत असं ज्याला वाटतं, असा मनुष्य हा योग्य मार्गावर आहे. म्हणजे काय तर नर तो नक्की आहे. सद्गुरुनाथ महाराज. त्यामुळे असं
की केवळ शारीरिक लक्षणांवर नरत्व ठरत नाही, तर ते आंतरिक लक्षणावर अवलंबून आहे, आंतरलक्षणावर अवलंबून आहे. आणि ते लक्षण म्हणजे हे आहे. अशा नरानी जर निश्चितपणाने ठरवलं की काही नाही, काहीही झालं, शेंडी तुटोवा पारंबी, मी यातून बाहेर पडणार आहे, मी या सगळ्यातून बाहेर पडणार आहे, तर तो ते करू शकतो. फक्त समस्या ही आहे की मी यातून बाहेर पडण्याकरता आजूबाजूच्या परिस्थितीचा त्याला कंटाळा आला पाहिजे. तो कधीच येत नाही. जय जय रघुवीर समर्थ. आणि आला तरी क्षणभर टिकतो. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. काही काळापुरतं एखाद्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अघटित घडलं, तिथे हा मनुष्य उपस्थित झाला, ते सगळं पाहिलं आणि त्या क्षणी त्या माणसाला जाणीव झाली की अरे आपल्या बाबतीत सुद्धा असंच होईल, काय करायचं आहे हे सगळं करून. तिथे लगेच भाषणामध्ये श्रद्धांजलीच्या या सगळ्याचा उल्लेख त्यांनी केला. आणि घरी आला, स्नान केलं, तोपर्यंत चेहरा उदास होता. स्नान केलं म्हणजे सामान्यतः करण्याची पद्धत आहे. स्नान केलं सांगावं लागतं आता, नाहीतर हात पाय धुतले की सगळं होतं. स्नान केलं आणि देवघरात आला, नवीन वस्त्र परिधान केली, देवाला नमस्कार केला आणि मागे वळून पत्नीला विचारलं, काय ग जेवायला काय केलंयस? संपलं. सद्गुरुनाथ महाराज की जय. तोपर्यंत मनामध्ये विचार होता, मेजवान्या करून काय करायचं, चांगले चांगले पदार्थ खाऊन काय मिळायचं, हे सगळं साधून मला काय होणार आहे, असा विचार सगळा मनामध्ये होता. पण तिथे तो संपला. वैराग्य टिकलं किती काळ? क्षणभर. पण तसं नव्हे, इथे प्राप्त होणाऱ्या फलांवरही पाणी सोडलंय आणि स्वर्गामध्ये इथे केलेल्या कर्मांमुळे प्राप्त होणाऱ्या फलावरही ज्याने पाणी सोडलेलं आहे, असा जो वैराग्यशील पुरुष, तो नारायणत्वाकडे वाटचाल करू शकतो. त्याकरता जगाचं अनित्यत्व हे लक्षात यावं लागतं. या जगाची स्थिती ही कुणामुळे आहे, कशामुळे आहे, असा विचार मनामध्ये आला म्हणजे जे काही मी पाहतोय, जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना, जे काही मला दिसतंय तो केवळ भास आहे. समुद्राच्या तीरानं जाणाऱ्या मनुष्याला त्या तीरावर चांदी आहे, चांदी आहे, चांदी आहे असं दिसायला लागलं. 2 लाख रुपये भाव त्या चांदीचा. बघितल्यानंतर डोळे पांढरे व्हायची वेळ आली त्याची. जवळ जाऊन आला तो आणि तिथे गेल्यानंतर लक्षात यायला लागलं की अरे आपण ज्याला चांदी समजतो ती चांदी नाही, ते शिंपले आहेत. पण शिंपल्यावर रुपयाचा भास होतो, तसा परब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा भास होतो. हे तत्वज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथली आसक्ती कशी संपणार. आणि जोपर्यंत विषयांची, जगताची, तत्संबंधी विषयांची आसक्ती संपत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त कसा होणार. दासगणू महाराज म्हणाले, नरतनू तुला लाधली. अरे असा विचार करण्याकरता तुला साधन हातामध्ये लाभलेलं आहे. ही पर्वणी आहे हे लक्षात घे. पर्वणी कशाला म्हणतात? सुसंधी असते ती, सुसंधी असते. मणिकांचन योग, अर्धोदय पर्वणी वगैरे वगैरे.
मौनी अमावस्या, मकर संक्रांती, काय आहे? पर्वणी आहे, पर्व आहे ते. त्या पर्वामध्ये विशेषत्वानी काही करायच्या गोष्टी असतात. नरतनू ही एक पर्वणी आहे. त्या पर्वणीमध्ये या विशेषत्वानं करायच्या गोष्टी आहेत. नरतनू तुला लाधली पर्वणी खरी, तरुणी जा भवरे. त्या पर्वणीचा लाभ घे, या संधीचा लाभ घे आणि काय कर तर हा भवसागर तरुण जाण्याचा विचार कर. तरुणी जा भवरे. कसा आहे हा भवसागर? तर मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. या भवसागरामध्ये मद मत्सर माया लोभ अहंता इत्यादी भोरे निर्माण झालेले आहेत. कधी एकदा तू पुढे येतोस आणि कधी एकदा तुला आम्ही आमच्या घोळात घेतो, असा त्या भोवऱ्यांचा विचार आहे. कितीही म्हटला की मी अहंकार रहित आहे, क्रमसुद्धा फार सुंदर लावलेला आहे. कितीही तो जर म्हटला मी अहंकार रहित आहे, तरीसुद्धा तशी स्थिती झालेली असतेच असं नाही. आणि या विकारांच्या बाबतीमध्ये असं आहे की जो जो आपण त्यांना दूर करायला जाऊ तो ते अधिक आपलं बस्तान बांधत राहतात. आपली स्थिती ही अधिकाधिक दृढ होईल असं पाहतात. एक जण यात्रा करत करत काशीपर्यंत येऊन पोहोचला. जुनी गोष्ट आहे. जेव्हा फार कष्ट पडत होते काशीला जायला आणि उठून कधीही कोणत्याही तीर्थाला जाता येत नव्हतं, त्यासाठी काही काळ व्यतीत करावा लागायचा, तेव्हाची गोष्ट आहे. अतिशय कष्टाने तो काशीपर्यंत येऊन पोहोचला, वाराणसीपर्यंत येऊन पोहोचला. आणि त्या वाराणसीमध्ये आल्यानंतर विश्वेश्वराचं दर्शन, कालभैरवाचं दर्शन, अन्नपूर्णेचं दर्शन, धुंडीराजाचं दर्शन, बिंदू माधवाचं दर्शन, अशी सगळी दर्शनं वगैरे त्याची करून झाली. गंगेचं स्नान, काही संकल्प, असं सगळं केलं. तिथे जे जे काही करायला पाहिजे ते केलं. आता एक विशेष आहे असा, काशी यात्रेला गेल्यानंतर काहीतरी सोडावं. काशी यात्रेला गेल्यानंतर काही सोडावं म्हणून ते यांनी सोडलं आणि घरी आला. सामान्यतः लोक भोपळे वगैरे सोडतात कारण त्यांना ते आवडत नसतात रोज खायला. मग अशा गोष्टी दानाच्या, अशा गोष्टी त्यागाच्या म्हणून लोक ठरवतात आणि तिथे ते सोडलं आहे असा निर्णय करून घरी येतात. ज्याचं जीवनामध्ये स्थानच नसतं त्याचा त्याग कसा होणार, त्याचं दान कसं होणार? आजच्या मराठीमध्ये त्याला फक्त फॉर्मॅलिटी म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. तो फक्त एक शिष्टाचार झाला, एक भाग झाला, तो दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. पण तसं यांनी ठरवलं की आजपासून हे सोडलं आणि तो घरी आला. घरी आल्यानंतर माणसाली मावंदं असतं, त्या मावंद्याला लोक जमले, गंगापूजन वगैरे झालं, प्रसादासाठी सगळेजण तिष्ठत उभे आहे. इतक्यात एक माणूस पुढे आला आणि म्हणाला, काय हो, एवढी काशी यात्रा करून आलात, पाया पडतो तुमच्या. पाया पडला. माणसं फार पाया पडायला लागली की काहीतरी अडचणीत आणणार असं नक्की समजावं. म्हणजे मला रोज कीर्तन झाल्यानंतर हा प्रश्न पडतो, सद्गुरुनाथ महाराज की. विनोदाचा भाग तुम्ही सोडून द्या, पण पाया पडणार असं त्यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा याच्या अंगावर सरसरून काटा आला. आता हा बाबा काय बोलतोय? म्हणाले, तुमच्या पाया पडतो, पण एक गोष्ट मला सांगा. हां म्हणाले, बोला, वाटलंच तुम्ही काहीतरी विचारा. काय विचारायचं आहे मला? असं की तुम्ही काशीला गेलात, दर्शनं वगैरे सगळी केलीत, व्रतवैकल्य केली असतील तिथली, मग काय सोडलं? काय सोडलं? तो म्हणाला, मी ना क्रोध सोडलाय, क्रोध. आणि असा संकल्प केलाय की अहंकाराचा त्याग करेन. तो मनुष्य म्हणाला, कोणी संकल्प केलाय? मी संकल्प केलाय. कशाचा?
अहंकार त्यागायचा. बरं बरं. आणि काय संकल्प केलात म्हणाले? आणि क्रोध त्यागायचा. हां, नीट ऐकू आलं नाही हो, ते अहंकाराचं ऐकू आलं. पण तुम्ही काय संकल्प केलाय हे मला आणखीन दुसरा एक संकल्प तो नक्की ऐकू आला नाही. काय हो, जरा हल्ली वयोमानाने कमी ऐकू येत होतं, कमी ऐकू येतं. काय म्हणालात ते दुसरं? काय म्हणालात? काहीतरी ध ध. अहो, क्रोध क्रोध. काय क्रोध? काय त्यागलं? अहो, क्रोध त्यागला. सांगितलं ना तुम्हाला, क्रोध त्यागलाय. तो म्हणाला, काय त्यागलंय ते मला नक्की कळलंय, नक्की कळलं मला. जितकं त्यागायचं म्हणू आम्ही तितकं जवळ येतं, असं या विकारांच्या बाबतीमध्ये आहे. भोवरा येतो, भोवऱ्यात एकदा मनुष्य पडला म्हणजे त्या भोवऱ्याबरोबर गोल 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 फिरत जायचं आणि तळाशी जायचं, रसा तळाला पोहोचायचं. अशी परिस्थिती भोवरे जसे करतात त्याप्रमाणे मद, मोह, अहंता हे सगळे भोवरे नराची नागवण करतात. हे परमार्थाचे सगळे वैरी आहेत. तेव्हा या वैर्यांपासून सावध राहून, ते ध्येय वाक्य आहे का नाही, सावध रहा रात्र वैर्याची आहे, तशी आपल्या जीवनामधली प्रत्येक गोष्ट ही जपून आपल्याला करायला पाहिजे. कारण प्रत्येक दिवस हा वैर्याचा आहे. जन्माला आल्याबरोबर हे विषय आणि विकार जवळ येऊन चिकटलेले आहेत. ते कितीही स्नान केली तरी दूर होत नाहीत. गंगेचं स्नान केलं अगदी तरीसुद्धा ते शरीरापासून दूर होणं. कारण असं आहे, गंगा काय करू शकते? शरीर शुद्ध करू शकते, पाप हरण करू शकते. पण मनाचं जे स्वच्छीकरण आहे ते स्वच्छीकरण करण्याकरता मोठा प्रयत्न लागतो. त्या प्रयत्नांकडे आमचं दुर्लक्ष आहे. एक सुंदर कथा आहे, साने गुरुजींच्या जीवनातली आहे. रोज स्नान करावं, दोनदा करावं. तसं एके दिवशी संध्याकाळी हा श्याम स्नान करण्याकरता विहिरीवर आला. स्नान केलं आणि आईला हाक मारली, आई येतेस ना माझा अंग पुसायला. आता आईला अंग पुसायला हाक मारण्याची गरज काय? तर 18 विषय दारिद्र्य घरी पंचा अंग पुसायला कुणाला होता हो? पंचा नव्हता. एकदा सकाळी पंचानी कसं तरी अंग पुसायचं आणि दिवसभर तो वाळत घातलेला. आता दुसऱ्या दिवशी वापरायचा. तो संध्याकाळी वापरला तर ओला नाही राहणार. कोकणातलं वातावरण दमट, त्यामुळे वाळायचं नाही. 2-2 पंचे घेणं कुणाला परवडत होतं? पण स्नान तर 2दा केलं पाहिजे. संध्यावंदन करायचे संध्याकाळी, त्यापूर्वी स्नान झालं पाहिजे. मग यांनी तिथे स्नान केलं. आईला हाक मारली, आई अगे येतेस ना माझा अंग पुसायला. आई पटकन आली आणि आपल्या पदरानी मुलाचं अंग पुसून घेतलं. 7-8 वर्षांचा मुलगा, पदरानी, मोठा पदर होता, पदरानी अंग पुसून घेतलं. पदरानी अंग पुसल्यानंतर हा मुलगा म्हणतोय, आई अगं तू सगळं अंग पुसलंस माझं, पण माझे पाय ओलेच राहिले. पाय ओले राहिले, पायाचे तळवे बघ कसे ओले आहेत. आणि आता या दगडावरून मी खाली उतरलो की पुन्हा मातीत माझे पाय मळणार नाहीत का? मग स्नान करून उपयोग काय? तेव्हा तू एक कर, तुझा पदर असा पुढे पसर आणि त्याच्यावर पाय मी ठेवतो, त्याच्यावर मी पाय ठेवतो माझे, म्हणजे माझे पाय मळायचे नाहीत. आई म्हणाली, अरे श्याम किती हट्टी असावं मुलांनी. आता तुझ्या पुढे पदर पसरला मी, तुझ्या पुढे जर मी पदर पसरला तर रात्र कुडकुडत काढू का?
अंग पुसलं तेवढं बरं नाही का? तळवे ओले राहिले तर एवढं मोठं काय होणार आहे? काय होणार आहे? एवढे पाय तुझे मळणार आहेत लगेच, तळव्यानं एवढं पाणी लागलंय तुझ्या. तो म्हणाल ते मला बाकीचं काय माहिती नाही, बाकीचं माझं सगळं शरीर स्वच्छ आहे, पुसलेलं आहे, मला मातीत पाय ठेवायचे नाहीत, माझे पाय मळता कामा नयेत, हे तू लक्षात घे. तू काहीही कर, तू पदर तुझा पसर, मला बाकीचं काही माहिती नाही. मुलगा हट्टाला पेटलेला, बाळ हट्टापुढे काय चालतंय, आईनी बिचारीनी पदर पसरला आणि त्या पदरावर आपली पावलं ठेवून हा मुलगा खाली उतरला, पाय कोरडे झाले. मग आतमध्ये चालत गेला, देव पूजेसाठी जी काही तयारी करायची होती ती सगळी तयारी केली. आईनं देवाजवळ दिवा लावला आणि आई म्हणाली, बाळ श्याम असा जवळ ये, बस इथे. आणि काय करू आता? देवाकडे प्रार्थना करशील ना, ती प्रार्थना करताना देवाला म्हण की मी पाय मळू नये यासाठी जितकी काळजी घेतो तितकीच काळजी मन मळू नये यासाठी घेणारा होईल. माझं मन मळू नये, माझं मन मलिन होऊ नये, अस्वच्छ राहू नये असा विचार कधी तुझ्या मनात आला का? अरे हातपाय पुसायला वस्त्र आहेत, शरीर स्वच्छ करायला साबण आहे, मन पुसायला मन स्वच्छ करायला काय आहे तुझ्याकडे? बाळा, देवाकडे एवढीच प्रार्थना कर की शरीर मळू नये म्हणून जितकी काळजी मी घेतो त्याहून अधिक मन मळू नये याची व्यवस्था प्रभू कर. तात्पर्य असं आहे की मनुष्यानं केवळ शारीरिक स्वच्छतेचा विचार करणं शास्त्राला अपेक्षित नाही. याचा अर्थ 8-8 दिवस आंघोळ करू नये असं करू नये असं नाही. ते रोज केलंच पाहिजे, ते केलं पाहिजे. काय आहे, पाश्चिमात्य संस्कृतीतले नको ते घटक आपण इतके उचललेले आहेत सध्या की त्याच्यामुळे आपल्या समाज व्यवस्थेचं नुकसान होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. म्हणून हे कीर्तनात बोलावं लागतं, अन्यथा बोलण्याची वेळ आली नसती. पण नको त्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि शिस्तीच्या म्हणून त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या पाळण्यासारख्या आहेत, त्या मात्र आम्ही सोडलेल्या आहेत. आमच्या सोयीने आम्ही त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. या अशा काळामध्ये मनाच्या शुद्धीचा विचार डोळ्यासमोर ठेवून राहणं हे खरोखरी शास्त्राला अपेक्षित आहे. आणि म्हणून ते मन विषयविकारांपासून दूर राहावं, त्यांची बाधा कधीही मनाला होऊ नये. संकल्प विकल्पात पडणारं जे मन आहे, संकल्प विकल्प करणारं जे मन आहे, त्या मनाकडे संकल्प असला तर तो शुद्ध संकल्प असावा. मना सर्वथा पापबुद्धी नको रे. का सांगितले 205 श्लोक मनाला? तिथे सुद्धा जीवा हे पशो असं नाही आहे संबोधन, काही भूतांसाठी वगैरे नाही. ते जे आहे ते सांगणं सगळं मनासाठी आहे, माणसाच्या मानवी मनासाठी आहे. कारण पशूंना सांगून काय कळणार हो? आणि कळलं तरी ते काय करू शकणार? असं कधी आपण पाहिलं आहे का की गोठ्यातली गुरं ही पहाटे उठून भस्त्रिका प्राणायाम करतायत, पद्मासन घालून सिंह बसलेला आहे, पंचतंत्रात बसतो, ते सोडून द्या, पंचतंत्राची गोष्ट वेगळी आहे, तिथे चेतन गुणोक्ती आहे. पण इतरत्र असं काहीतरी योग करतोय, एखादा कोल्हा समाधी लावून बसलेला आहे, एखादा हत्ती आकाशामध्ये तरंगत चाललेला आहे योगाच्या सिद्धीनी, वनामधल्या एखाद्या शुकानी पोपटानी
मृत झालेले प्राणी जिवंत केले. लबाड लांडगा आपली लबाडी सोडून आता रोज शाळेमध्ये जायला लागलेला आहे. कोल्ह्यानी द्राक्ष आंबट असतात असा विचार सोडून द्राक्षाची शेती करायला आरंभ केलेला आहे. असं कधी पाहिलं का? असं कधीही होत नाही. पण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर शेती करू शकतो, उद्योग करू शकतो, व्यापार करता येतो, विद्या संपादन करता येते, कृतज्ञता ठेवता येते, गुरूंच्या चरणाशी जाऊन शिकता येतं, योगशास्त्रासारख्या शास्त्रांचा अभ्यास करता येतो, मंडन करण्याकरता शास्त्राचं खंडन कसं करावं हे शिकता येतं, वाद सोडून वादाकडे संवादाकडे येता येतं, नाती जपता येतात, समाजाचा विचार करता येतो. त्या महर्षी कर्व्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाचा विचार कधीही प्रधान मानला नाही. इतका विचार विधवांचा केला, अनाथ बालिकांचा केला. फर्ग्युसन कॉलेजामध्ये नोकरी करणारा हा मनुष्य आपली गणिताचा प्राध्यापक, आपली प्राध्यापकी एका बाजूला चालू आहे आणि एकीकडे समाजकार्य करण्याकरता हिंगण्यात जाऊन राहिलेला आहे. आता ते पुष्कळ लांब आहे. त्या काळचा तुम्ही विचार करा की ज्या काळी ते पायी ये जा करत होते. कुठे? हिंगण्यातून फर्ग्युसन कॉलेजमध्ये रोज जात होते आणि रोज चालत येत होते. कित्येकदा घरी येताना त्यांचे कपडे फाटलेले असायचे. का? कोणीतरी त्यांना रस्त्यात गाठायचं आणि बेदम मारायचं. त्याची कधी वाच्यता केली नाही त्यांनी. कारण समाजाला विरोध करण्याऐवजी समाजाला वळवून कसं घेता येईल याचा विचार त्यांच्या डोळ्यापुढे प्रधान होता. त्यामुळे समाजाची अनुकूलता निर्माण करत 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 एका बाजूला आपण कार्य करत राहायचं आपल्या तऱ्हेनं. हे फक्त माणसाला शक्य आहे, हे पशूंना शक्य नाही आहे. ही नराची माणसाची बलस्थानं आहेत. आज तो वटवृक्ष झालेला आहे कर्वे स्त्री शिक्षण संस्था हा. आणि आज स्त्रियांना जी जगामध्ये प्रतिष्ठा आहे त्याचे प्रवर्तक म्हणून कर्वे आहेत. पण आपण विसरलो त्यांना. सद्गुरुनाथ महाराज की, कारण ते कर्वे आहेत म्हणून विसरलेले आहोत आपण त्यांना. पण वस्तुस्थिती आहे त्यांनी कोणी मला प्रतिष्ठा द्यावी म्हणून काही केलं नाही. पण त्यांना प्रतिष्ठा देणं हे सुद्धा माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. कारण माणसात जवळ कृतज्ञता असते. ती कृतज्ञता प्रदर्शित करणं हे केवळ तिथे जाऊन श्रद्धांजली वाहणं आणि 2 हार घालणं इतक्यापुरतं मर्यादित नाही. पुण्यस्मरण करणं पुण्यतिथीला एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही. मार्ग जो दाखवून दिलेला आहे त्या मार्गावर पुढे जाणं, संतांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे, सज्जनांचा जो मार्ग आहे त्या मार्गांवर नित्य चालत राहणं हे माणूस म्हणून आपलं काम आहे, कर्तव्य आहे. हे मनुष्याला जमणारं आहे. म्हणून त्याला उपदेश केला, नरतनू तुला लाधली पर्वणी खरी तरुणी जा भवरे, मदमत्सर माया लोभ अहंता भवरे. बाकीचं निरूपण उद्याच्या कीर्तनामध्ये आपण ऐकू. पूर्वरंगाचं पद एकदा म्हणतो आणि चरित्र भागाला आपण आरंभ करू. नरतनू तुला लाधली, नरतनू तुला लाधली, नरतनू तुला लाधली पर्वणी खरी तरुणी जा भवरे. नरतनू तुला लाधली पर्वणी नरतनू तुला लाधली पर्वणी खरी
तरुणी जा भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे तनु तुला लाधली तुला लाधली पर्वणी खरी तरुणी भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे नरतनु तुला लाधली बसू नकोस गाफिल जरा बसू नकोस गाफिल जरा मुढा पामरा सोय काही ररी रे पद कमल विमल श्री हरिते चित्ते स्मर रे नरतनु तुला लाधली नरतनु धरी धरी समज तरी धरी धरी समज तरी सोयरा करी सखा श्री हरी रे नर धरी समज तरी धरी धरी समज तरी सोयरा करी सखा श्री हरि रे हे धरी धरी समज तरी सोयरा करी सखा श्री हरि रे वासे प्रवरा तटी कवन गणु करी रे नेवासे प्रवरा तटी कवन गणु करी रे हे नरतनु तुला लाधली पर्वणी खरी तरुणी जा भवरे मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. मध्यंतरामध्ये आपण भजन करू आणि चरित्र भागाला आरंभ करूया. जय जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. 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 कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवती जगदंबा माता की जय. देवर्षी नारद महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री विश्वनाथ भगवान की जय. गो माता की जय. भारत माता की जय. पावलं याची घराबाहेर पडली.
पण ती बाहेर पडण्याकरता याच्या जीवनामध्ये असा काय प्रसंग घडला होता? मनामध्ये विचार तर आला, काहीतरी आपण केलं पाहिजे, यातून पार होण्याकरता आपल्याला इथे राहून चालणार नाही. पण कुठे जायचंय याची दिशा कुठे गवसली होती? प्रयत्नांना योग्य दिशा मिळाल्याशिवाय प्रयत्न करून उपयोग काय? योग्य दिशेने न झालेले प्रयत्न हे प्रयत्न न करण्यासारखेच असतात, त्यांचं फळ काही लाभत नाही. तेव्हा उलट त्यांनी संकट जीवनामध्ये जास्त निर्माण होण्याची शक्यता असते. प्रयत्नांना, कार्याला, विचाराला दिशा पाहिजे आणि ती देण्याचं काम गुरु, संत, सज्जन हे करत असतात. तेव्हा तशी दिशा आपल्या जीवनाला मिळाली पाहिजे असं वाटत तर होतं, बाहेर पडायचं हे ठरत तर होतं. पण बाहेर पडण्यासाठी काय कारण झालं? रात्र रात्र तळमळणाऱ्या या मुलाचा एके रात्री डोळा लागला. ग्लानी आली होती. सगळीकडे तमाचं साम्राज्य होतं. लोक निवांतपणाने, शांतपणाने झोपलेले होते. पृथ्वीवरच्या जीवांचे व्यवहार मंदावलेले होते. पण हा स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हता. याची जागृती इतरांना लक्षात येत नव्हती. कधीतरी मध्येच आई उठून विचारायची की बाळा अजून का झोपला नाहीस? त्याने सांगावं, आई जे मी शिकलोय ते सारखं मनात आहे म्हणून डोळा लागत नाही. डोळा लागत नाही म्हणून आईला वाईट वाटावं, पण जे शिकलाय त्याच्यावर विचार करतो याने आनंद व्हावा. रात्रीच्या वेळेला शांतता याला कदाचित मिळत असेल. अभ्यासासाठी जो शांतपणा पाहिजे तो कदाचित याला मिळत असेल आणि त्यावेळी हा करत असेल हे सगळं, असा विचार त्यांच्या मनामध्ये यायचा. आणि त्याची समजूत घालून त्याला निजवून पुन्हा आई झोपायची. आपल्या आईचं समाधान झालंय असं पाहिल्यानंतर हा मुलगा पुन्हा उठून बसायचा. असा क्रम चाललेला होता. दिवस रात्र हे चाललेलं होतं. बरं, आपल्या उद्धाराची कळकळ इतकी होती की असा रातोरात न झोपून सुद्धा त्याला ग्लानी येत नसे. कारण दिवसा घ्यायचं जे शिक्षण ते घ्यायचंच, पण त्याच्यावर विचार करायचा. त्याचं मन त्याला सुचवायचं की अरे हे जे वेद तू शिकतोस त्यांचा अर्थ जाणून घ्यायचा कधी प्रयत्न तू करतोस का? जे शास्त्र शिकू तू म्हणतोस त्या शास्त्राचा मूळ उद्देश काय याचा कधी तू विचार केलास का? वेद नेती नेती म्हणतात असं तू प्रवचनात, कीर्तनामध्ये ऐकतोस. ते नेती नेती म्हणजे नेमकं काय? आणि नेती नेती असं ज्याच्याविषयी शास्त्र सांगतं ते तत्व नेमकं कसं असलं पाहिजे? वर्षानुवर्ष लोक ज्याचा अभ्यास करतात आणि शंकराचार्यांसारखे महात्मे मोक्ष पदवीपर्यंत जातात. जनांमध्ये त्यांची अवतार म्हणून पूजा केली जाते. अशी माणसाची उन्नती होण्याकरता काय करावं लागतं? आचार्यांचं चरित्र पाहिलं तर ते दैवी आहे असं लक्षात येतं. महात्म्यांची चरित्र शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या चरित्रांमध्ये त्यांच्या स्वतःविषयीची माहिती त्यांनी फार कमी सांगितलेली आहे असं लक्षात येतं. कदाचित स्वतःविषयी बोलण्यापेक्षा स्वविषयी बोलावं असं त्यांना प्रधान वाटलं असेल. मी सुद्धा ते करायला पाहिजे, स्वचा शोध घेतला पाहिजे असा विचार त्याच्या मनामध्ये एका रात्री प्रबळ झाला. आणि काही निश्चय मन करायला लागलं
तोपर्यंत दुसरं मन त्यात विकल्प करायला लागलं. असा संकल्प विकल्पाचा मनाचा खेळ चाललेला असतानाच इंद्रियांना आलेल्या मांद्यामुळे त्याचे डोळे झाकले गेले आणि भिंतीला टेकून तो स्वस्थ बसला होता. तशाच अवस्थेमध्ये त्याचा डोळा लागला. विचार मनामध्ये हेच, मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. पण याच्या बाबतीत केवळ मनातलं स्वप्नात दिसणं एवढं झालं नाही. मनात जे होतं त्याची दिशा स्वप्नी दिसे असं होण्याचा समय आला. जेव्हा एखाद्या ध्येयासाठी पुरुष जोरानं प्रयत्न करायला लागतो, नेटानं प्रयत्न करायला लागतो, तेव्हा आजूबाजूची परिस्थिती त्याला साह्यभूत होते. क्रियासिद्धी सत्वे भवती महता न उपकरणे. साधनांवर मोठ्यांची क्रियासिद्धी ही अवलंबून नसते. तबला असेल तर मी कीर्तन करेन, पेटी असेल तर माझं कीर्तन होईल, माईक नसला तर मला बोलताच येणार नाही, छान साथ नसली, लोक नसतील तर कसं करायचं कीर्तन, असा प्रश्न पडायला लागला. म्हणजे महान लोकांच्या रस्त्यावरून आपण दूर चाललोत असं माणसाने स्वतःला समजायला सुरुवात करावी. क्रियासिद्धी सत्वे भवती महताम न उपकरणे. उपकरणांवर, साधनांवर मोठ्यांची कार्यसिद्धी ही कधीही अवलंबून नसते. याची ही कार्यसिद्धी बाकी कशावर अवलंबून नव्हती. त्याचा निर्धार पक्का होता आणि त्यामुळे आता परिस्थिती अनुकूल व्हायला लागली. परिस्थिती अनुकूल व्हायला लागली. दैवसुद्धा अनुकूल व्हायला लागलं. दैव अनुकूल होणं म्हणजे फार कठीण, कारण देवावर एक मात्रा म्हणजे दैव. देवावर ज्याची मात्रा चालते ते दैव. देवालाही चुकत नाही, आपल्याला काय चुकणार, पण दैव अनुकूल व्हावं असा योग आला. आणि दैवानी, भाग्यानी, पुण्यानी, पूर्वपुण्यानी त्या रात्री त्याच्या डोळ्यासमोर लख प्रकाश दिसायला लागला. साक्षी भावानं तो हे सगळं पाहायला लागला. काय घडतंय? प्रकाश तर एवढा मोठा आहे. मनात त्याच्या विचाराला आपण कोणत्या राज्यात आलो आहोत. आपलं मन प्रवास करत करत सूर्यापर्यंत तर येऊन पोहोचलं नाही ना. पण सूर्याची दाहकता ही त्या प्रकाशाबरोबर त्याच्या मनाला जाणवत नव्हती. मन सुचवित होतं की नाही, तू तिथपर्यंत आलेला नाहीस. असा विचार होतो न होतो तोवरच काहीतरी चित्र त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. अंतश्चक्षून पुढे एक आकृती दिसायला लागली. अधिक लक्ष देऊन, ऐका, अधिक लक्ष देऊन हा मुलगा पाहायला लागला. तो काय दिसलं त्याला? प्रकटवी स्वरूप स्वप्नी रेणुकन्यका. प्रकटवी स्वरूप स्वप्नी रेणुकन्यका. प्रकटवी स्वरूप स्वप्नी रेणुकन्यका. भगवती रेणुकेचं रूप त्याच्या नयनांसमोर साक्षात उभं राहिलं. मस्तकावर मुकुट घातलेला, ललाटाला ठसठशीत केशराचं कुंकू लावलेलं, कानांमध्ये कुंडल घातलेली, बुगड्या घातलेल्या, नाकात नथ, मुखावर मंद स्मित, मुकुटातून बाहेर आलेले खांद्याला स्पर्श करून पुढे जाणारे केस आणि त्या भगवतीची अक्षय्य ऊर्जा अशी डोळ्यासमोर दिसायला लागली. अहो, तिचे पाय पाहण्याचा प्रयत्न यांनी केला, पण पाय दिसेना.
फक्त अर्धा भाग दिसत होता. प्रकट विस्वरूप स्वप्नी रेणुकन्यका मुरहरा कळेन सत्य भासजन्यका मुरहरा कळेन सत्य भासजन्यका प्रकट विस्वरूप स्वप्नी रेणुकन्यका प्रकटवी. हा बुचकळ्यात पडला. हा विचार करतोय, अरे मी पाहतो ते खरं आहे का हा भास आहे, नक्की काय आहे. इतक्यात तिकडनं हा खाली, अरे मुरहरा, या मुलाचं नाव मुरहर. मुरहरा धागी ना धातू ना धागी ना धातू. मुरहरा, अरे तू पाहतोस ते खरं आहे. ही बघ, मी तुझी माय इथे तुला रूप दाखवण्याकरता आली. आणि खरं सांगू, तुला प्रयत्नांना दिशा हवी ना, ती दिशा देण्याकरता इथपर्यंत आली. तळमळू नकोस बाळ, बाळा अजिबात तळमळ करू नकोस. तळमळू नकोस मनी बाळ मुरहरे, तळमळू नकोस मुनी बाळ मुरहरे. बाळा तळमळ करू नकोस, त्यापेक्षा एक कर, इथून बाहेर पड आणि हे गेह त्यागून माझ्याकडे ये. म्हणजे कुठे? मातृपूर गाठ त्यजुनी गेह सत्वरे, मातृपूर गाठ त्यजुनी गेह सत्वरे. दर्शनास चित्त मदीय सर्वदा झुरे, दर्शनास. बाळा अरे लवकर निघ इथून आणि मातापूरला ये. माझा मुलगा इथे असा तळमळतोय हे मला पाहवत नाही रे. तुझ्या दर्शनाकरता माझं चित्त सारखं झुरतंय बघ. त्यामुळे मातृपूर गाठ त्यजुनी गेह सत्वरे, दर्शनास चित्त मदीय सर्वदा झुरे. अंब असुनी वागविल पुत्र दैन्यका, मुरहरा कळेन सत्य भासजन्य भासजन्य भासजन्यका. बाळा तुझी वाट बघत मी मातापुरात थांबले. अरे आई आहे आणि कष्टात मुलगा आहे, असं जगात कसं होईल? असं तळमळत इथे बसू नकोस, इथून बाहेर पड आणि माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. एवढं सांगितलं, एवढे शब्द ऐकू आले. डोळ्यापुढचं चित्र नाहीसं झालं. डोळे उघडले आणि त्या दिवशी निश्चय झाला याचा, घरातून बाहेर पडायचं. कोणालाही कल्पना न देता घरातून हा मुलगा पहाटेच्या वेळी झुंजू होतंय अशा समयाला घरातून बाहेर पडला आणि मातापूरची वाट चालायला लागला. माहूरच्या दिशेने निघाला. कसं जायचं माहिती नव्हतं. देवीनं इतकंच सांगितलं होतं, माहूरला ये, मातापूरला ये. हा राहणारा अकोळनेरचा म्हणजे आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा प्रांत येतो. राहणारा अकोळनेरचा अहमदनगरजवळ, त्या मंडलातला, त्या जिल्ह्यातला. तिथून मातापूरला जायचं म्हणजे एक टोक गाठायचं. वय 14 वर्षांचं. पैसा कमवण्या इतकी सक्षमता नाही, अवलंबित्व. पण निर्धार नक्की. काय निर्धार?
हा जो नरदेह मला लाभलेला आहे त्या नरदेहाच्या योगाने मी पैल पार गेल्याशिवाय राहणार नाही. हे माया ममता लोभ अहंता सगळे परमार्थाचे वैरी या भोवऱ्यात न गाठ पडता मी पुढे जाईन. लोलो लागला आंबेचा भेदा भेद कैचा आला कंटाळा विषयांचा धंदा मूळ मायेचा. लोलो लागला आंबेचा भेदा भेद कैचा आला कंटाळा विषयांचा धंदा मूळ मायेचा. लोलो लागला. भगवतीचं एक ध्यान त्याच्या मनावर ठसलं होतं. कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा. लोलो लागला. त्या एका ध्यासानं हा मुलगा मार्गक्रमणा करतोय. ती मार्गक्रमणा करत करत तो कुठपर्यंत आणि कसा आला हा भाग सगळा आपण उद्या पाहूया, कारण चालायला थोडा वेळ लागेल. आता घरातनं बाहेर पडला आहे तेव्हा चालायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा आपण देऊ आणि उद्या कोणत्या मुक्कामी पोहोचतोय मुलगा हे पाहू. झालेली सेवा भगवत चरणाशी अर्पण करतो. संत कवी दासगणू महाराज पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये म्हणतात, नरतनू तुला लाधली पर्वणी खरी तरुणी जाभवरे. नरतनू तुला लाधली पर्वणी खरी तरुणी जाभवरे. मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. ओ मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. धरी धरी समज अंतरी सोयरा करी सखा श्री हरि रे. नेवासे प्रवरात टिकवन कणु करी रे. नरतन तुला लाघली पर्वणी खरी तरुणी जाभवरे. मद मत्सर माया लोभ अहंता भवरे. झालेली सेवा देवर्षी नारदांच्या चरणाशी अर्पण करू. तुकाराम महाराजांनी मागितलेलं मागणं मागू आणि भगवतीची आणि नारदांची आरती आपण करू. भावा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी.